कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लावलेले 5 RDX बॉम्ब्स लवकरच फुटणार आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे असा एक मेल कलेक्टर कोल्हापूर आपल्या मेल ID वरती 11:36 प्राप्त झालेला होता. असा मेल आल्यानंतर जी काय आपली रेग्युलर SOP आहे त्यानुसार BDDSचं आपलं पथक, SIDचं पथक, पोलीस विभाग यांनी तात्काळ आपल्या SOP नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिथे अभ्यागत आहेत आपले किंवा सर्व कक्ष आहेत त्या ठिकाणी तपासणी केलेली आहे. अशा पद्धतीचं कोणत्याही पद्धतीचं जे काही मेल आलेलं आहे त्या पद्धतीची परिस्थिती काही आढळून आलेली नाही. सर्व अभ्यागतांची सुरक्षा लक्षात घेऊन BDDS पथकाने सर्व तपासणी केलेली आहे. शक्यतो हा मेल आहे तो काहीतरी कोणी खोडसाळपणे केलेला असू शकतो असं सध्या निदर्शनास येते, परंतु तरीसुद्धा लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण जी काही तपासणी करायची ती कार्यवाही केलेली आहे. तर या मेलबाबत पोलीस विभागाकडून तपासणी करून यामध्ये जर कोणी खोडसाळपणाने असं जर केलं असेल तर जी काही कायदेशीर कारवाई असेल ती पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल. आणि लोकांनी काही घाबरण्याची आवश्यकता नाही. जे अभ्यागत आहेत, विजिटर आहेत किंवा या ठिकाणी आंदोलनकर्तेसुद्धा आहेत त्यांनासुद्धा काही घाबरण्याची आवश्यकता नाही. हे सुद्धा तपासणींचे मी कळवलेलं आहे आणि रेग्युलर जे काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं आहे ते सुरू आहे. मेल आता जे नाव असेल हे जर खोडसाळपणाने जर केलं असेल तर ते नाव पण बरोबर असेल असंही आपण म्हणू शकत नाही, परंतु जो काही मेल आलेला आहे तोच आम्ही आपल्याला शेअर करू. पण ज्या मेलच्या पद्धतीने जी दक्षता घ्यायची ती घेतलेली आहे आणि तसं काही परिस्थिती नाही. त्यामुळे कामसुद्धा आपलं सुरळीतपणे सुरू आहे आणि अभ्यागतांनासुद्धा आपण ते कळवलेलं आहे.